किराए से देना है। जिंतू रोड सिटी फंक्शन हॉल के करीब, परभनी। कॉलेज, स्कूल, हॉस्पिटल या ऑफिस के लिए किराए से देना है। उसी के साथ में जिंतू रोड पर ही सिटी फंक्शन हॉल के बाजू में मारिया हॉस्पिटल, यहां पर ग्राउंड फ्लोर पर 30 बाय 40 गोदाम के लिए या जिम के लिए किराए पर देना है। मजीद जानकारी के लिए मोबाइल नंबर 9420964703। परभनी शहर वासियों के लिए खुश खबर। भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक गुणवैध इंजेक्शन परभनी पाइल्स क्लिनिक का उद्घाटन आने वाले 1 अगस्त 2025 को परभनी शहर के सिविल हॉस्पिटल के सामने सेवा मेडिकल के ऊपर क्लिनिक का उद्घाटन किया जाने वाला है, जिसमें डॉक्टर विक्रम रामतीर्थ, उसी के साथ में डॉक्टर सफूरा कौसर, डॉक्टर शेख सादिक, इन लोगों से संपर्क आप कर सकते हैं और श्योरिटी के साथ में यहाँ पर इलाज किया जाएगा। इस तरह की बात भी यहाँ पर कही गई है। हकीकत में परभनी पाइल्स क्लिनिक का उद्घाटन कुछ ही दिनों में आने वाले 1 अगस्त 2025 को किया जाने वाला है। तो आप तमाम हजरात से गुजारिश है कि आप इसका फायदा जरूर उठाएं। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले के पाथरी शहर की सबसे बड़ी और खास खबर के लिए। पाथरी शहर में आज पाथरी नगर पालिका में जिस तरह से यहाँ पर पाथरी शहर के समस्याओं को लेकर माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, इन्होंने जिस तरह से आज एक भव्य ऐसा मोर्चा आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके निवास स्थान से लेकर उप विभागीय अधिकारी पाथरी इनके कार्यालय में लेकर गए और यहाँ पर ले जाने के बाद में जो नागरिक समस्याओं से लोग परेशान हैं, जहाँ पर कचरा पूरे पाथरी शहर में देखने को मिल रहा है, उसके अलावा नालियां पूरी तरह से भरी हुई है और पानी भी यहाँ पर नहीं छोड़ा जा रहा है। परभनी जिले के पाथरी शहर के पाथरी शहर नगर पालिका की जानिब से, जिसको लेकर यहाँ पर जो लोग परेशान हो गए हैं, नागरिक सुविधाएं अवेलेबल नहीं है और घर कुल की योजनाओं में भी यहाँ पर जिस तरह से फायदा नहीं हो रहा है, इसी बात को लेकर आज माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके नेतृत्व में जिस तरह से बाबा जानी खान मित्र मंडल की जानिब से इस प्रोग्राम का आयोजन किया गया था और इसमें हजारों की तादाद में पाथरी शहर के जो नागरिक है, जिन्हें मूलभूत सुविधाओं से वंचित रखा जा रहा है, ये तमाम लोग यहाँ पर इस वक्त बड़ी तादाद में, हजारों की तादाद में मौजूद थे। ये जो नजारा हम आपको बता रहे हैं परभनी आज तक पर, स्पेशली पाथरी शहर के मेन रोड से आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके निवास स्थान से लेकर इस मेन रोड से जिस तरह से पाथरी के उप विभागीय अधिकारी कार्यालय पर ये धड़क मोर्चा ले जाया गया है। रिकॉर्ड है पिछले 35 साल से लगातार आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब ये पाथरी के नगर परिषद का कामकाज यहाँ पर देखते हैं और बहुत ही जिम्मेदारी के साथ में पाथरी शहर को आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इन्होंने विकसित किया है। लेकिन ये अलग बात है कि पिछले 2-3 साल से जिस तरह से यहाँ पर महाराष्ट्र राज्य में जो सरकार आई है, इस सरकार की वजह से खासी परेशानी का सामना माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इन्हें करना पड़ रहा है। पाथरी नगर परिषद के आने वाले इलेक्शन, पाथरी नगर परिषद के भावी नगर अध्यक्ष जुनेद भैया दुर्रानी इनके भी यहाँ पर मौजूदगी थी। इसके अलावा यहाँ पर मुस्तफा अंसारी साहब ये भी मौजूद थे। यहाँ पर तमाम वो लोग कार्यकर्ता मौजूद थे। आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके मित्र मंडल के और आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके कार्यकर्ता और पदाधिकारी सैकड़ों की तादाद में यहाँ पर मौजूद थे। पाथरी शहर में आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनका जो वर्चस्व है, ये आज हमें हकीकत में देखने को मिला है कि किस तरह से आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके नेतृत्व में जो मोर्चा ले जाया गया है। हकीकत में इस वक्त पुलिस महकमे के तमाम जवान भी यहाँ पर मौजूद थे और पुलिस बंदोबस्त में इस मोर्चे को ले जाया गया है। जिस तरह से यहाँ पर जो नागरिक समस्याएं हैं, नागरिक समस्याओं से जो यहाँ पर लोग जूझ रहे हैं, बस उसी को लेकर ये मोर्चा पहली बार निकाला गया है माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी इनके नेतृत्व में। और इस वक्त अपने ख्यालात का इजहार करते हुए इन तमाम मान्यवरों ने किस तरह से प्रतिक्रिया दी है और आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनका नेतृत्व क्यों जरूरी है, ये भी इस वक्त तमाम लोगों ने बताया है। जो लोग यहाँ पर पद अधिकारी और कार्यकर्ता आए थे, इन तमाम लोगों ने जिस तरह से अपने ख्यालात का इजहार किया है, हम आपको ये पूरा वीडियो बता रहे हैं हकीकत में ओरिजिनल वॉइस में कि किस तरह से नारेबाजी की गई है और किस तरह से आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके नेतृत्व में आज का ये जो मोर्चा है ये ले जाया गया है। अगर हमारी मांगनियां पूरी नहीं की गई है, जो मांगनियां हमने रखी है, ये मांगनियां अगर पूरी नहीं की गई है, तो ऐसी सूरत में आने वाले 15 अगस्त 2025 तक आपको अल्टीमेटम दिया जाता है और 16 अगस्त 2025 को आपके उप विभागीय अधिकारी कार्यालय पर इससे भी ज्यादा डबल तादाद में लोग यहाँ पर मौजूद रहेंगे। ऐसी चेतावनी भी इस वक्त माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब इन्होंने
उप विभागीय अधिकारी कार्यालय में इस तरह की चेतावनी भी उप विभागीय अधिकारी इन्हें दी है। और इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके अलावा तमाम मान्यवरों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है, जो लंगोट बांध कर आए हैं उनकी लंगोट किस तरह से खोलना है ये भी इस वक्त कहा गया है। और हकीकत में जिस तरह से शेरो शायरी के साथ में इस वक्त आमदार बाबाजानी दुर्रानी साहब इनके नेतृत्व में जो भव्य मोर्चा निकाला गया है, इसका नजारा हम आपको खास तौर से बता रहे हैं। और उप विभागीय अधिकारी कार्यालय में जिस तरह से धड़क मोर्चा ले जाया गया है, आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके नेतृत्व में पाथरी नगर परिषद का जब काम चलता था तब आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनसे कभी किसी व्यक्ति ने शिकायत नहीं की। हकीकत में ये पहली बार ऐसा मोर्चा माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इन्होंने यहाँ पर ले जाया है। इस न्यूज को जब हम कवर कर रहे थे तब जो हुजूम हमें देखने को मिला है, आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके लोग इन्हें किस तरह से लाइक करते हैं, जो शहर की जनता थी, जो शहर की आवाम थी, जो शहर के लोग थे, जो शहर के नागरिक थे, पाथरी शहर के जो लोग थे, हकीकत में जो लोग यहाँ पर तकलीफों से गुजर रहे हैं वो तमाम लोग यहाँ पर मौजूद थे। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया तमाम मान्यवरों ने दी है। अस्सलाम वालेकुम। हाँ भाजी, हाँ ठीक है भाई, ठीक है ठीक है। ढकलो मत खाली बसून घ्या खुर्ची बाईक सर्वांना विनंती आहे की कृपया खाली बसून घ्या। आपल्याला या ठिकाणी आपापल्या खाली बसून घ्या। आज के वाइट है उधर से मोर्चे के नेता माजी आमदार बाबाजानी खान साहब नहीं रंग दोनों माइक और पार्टी की तमाम जनता आज पाथरी नगर पालिका का
जो कारोबार चालू है पाथरी नगर पालिका, जो खान साहब के नेतृत्व में एक आदर्श नगर पालिका थी, आज पाथरी की नगर पालिका एक भ्रष्ट नगर पालिका बन गई। जो जनता के मसाइल है, उन मसाइल को लेकर आज बाबा जानी खान साहब के नेतृत्व में, बाबा जानी खान साहब की क़यादत में आज पाथरी की आवाम ने अपना हक मांगने के लिए ये मोर्चा निकाला है। पिछले 3 सालों से पाथरी की नगर पालिका में कोई काम नहीं हो रहा है। पाथरी की नगर पालिका, यहां भ्रष्ट अधिकारियों को लाया जा रहा है। आवाम परेशान है, कचरों के ढीग लगे हुए हैं, शहर की नालियां उबल रही है और पाथरी के जो पानी का मसला है वो 10 दिन हाल को पानी आ रहा है, यानी महीने में 3 दिन पानी आ रहा है। तो ये सब चीजों को लेकर बार बार हमने प्रशासक को वार्निंग दी कि ये काम करो, लेकिन बंबई में बैठे हुए कुछ शिंदे गट के नेताओं का आशीर्वाद इन भ्रष्ट अधिकारियों को है और इनके कान पे जू तक नहीं रेंग रही है। अब बर्दाश्त के बाहर हो गया था, इसलिए खान साहब ने कहा कि अब जनता को लेकर हम सड़क पर उतरेंगे, जाग उठे हैं दीवाने, दुनिया को जगा कर दम लेंगे। ये बात आया है दुनिया पर, हम फूल भी है तलवार भी है, या बंद जहां महकाएंगे या खून में नहा कर दम लेंगे। सोचा है कफील अब कुछ भी हो, हर हाल में अपना हक लेंगे, इज्जत से जिए तो जी लेंगे या जाम शहादत पी लेंगे। साथियों, मैं तमाम हमारे कार्यकर्ता और पार्टी की तमाम जनता से ये गुजारिश करता हूं, ये निवेदन करता हूं कि जब जब भी पाथरी की समस्याओं को लेकर मोर्चा निकाला जाएगा, तब तब आप इसी तरह साथ देंगे। अब नगर पालिका के बाद भ्रष्ट पुलिस अधिकारी, यहां पर खोटे गुना दाखिल किए जाए, जो भ्रष्टाचार नगर पालिका में हुआ, जो खंबे लगाए गए और आप सभी ने देखा कि वो खंबे कैसे गिरे, जो सड़कें बनाई गई उसमें भ्रष्टाचार हुआ, पाथरी की जनता के नाम पर शासन से पैसा लाया जा रहा और वो पैसा लूटा जा रहा। इस भ्रष्टाचार के खिलाफ जब हमारे कार्यकर्ता ने आरटीआई से माहिती ली और हमारे कार्यकर्ता हमीद खान ने उपोषण किया भ्रष्टाचार के खिलाफ, हमीद खान ने अपने लिए नहीं लड़ा, हमीद खान ने पाथरी की जनता के लिए लड़ाई लड़ी। और उस हमीद खान जो कार्यकर्ता है, जो भ्रष्टाचार के खिलाफ जिससे लड़ाई लड़ा, उसके ऊपर खोटे गुना दाखिल करके उसको तड़ी पार किया गया। साथियों, ये जो गुंडागर्दी, ये जो दहशतगर्दी पाथरी में हो रही है, ये खान साहब जब तक है पाथरी में हम गुंडागर्दी को चलने नहीं देंगे, हम दहशतगर्दी को बर्दाश्त नहीं करेंगे। और एक पाथरी की नगर पालिका के अधिकारी जनता का काम करने के बजाय एक रिटायर्ड अधिकारी को लाकर बिठाया गया। सिर्फ इसलिए बिठाया गया कि पिछले 40 साल से खान साहब के ताबे में जो नगर पालिका है उसमें खान साहब का भ्रष्टाचार निकाले। पूरी नगर पालिका खंगाल दी गई, लेकिन आज तक खान साहब के खिलाफ कोई भ्रष्टाचार का मामला नहीं निकला। वो जैसे शायर ने कहा कि वो जो समंदर खंगालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं, जिनकी अपनी लंगोटियां फटी हुई है, वो हमारी पगड़ी उछालने में लगे हुए हैं। यहां वक्त नहीं है, और भी वक्त है। मैं
तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने इस मोर्चे में शिरकत की और इस भ्रष्टाचार और बेईमानी के खिलाफ आप लोग जो सड़कों पे उतरे, मैं इसलिए आपका शुक्रिया अदा करता हूं। धन्यवाद। मी फक्त दोन विषयावर आपलं मत या पुढे मांडणार आहे। मला तुम्हाला विचारायचं, या पाथरीमध्ये 25 वर्षामध्ये 2 वेळा दुष्काळ पडलेला, 2 वेळा गोदावरीमध्ये सुद्धा पाणी राहिलं नव्हतं। जेसीबी यंत्रानं खड्डे करून याच नगरपालिकेनं या शहराला पाणी पुरवलेला आहे, हा विसरू नका तुम्ही। गोदावरीत पाण्याचा छिट्टा नव्हता, खड्डे करू मात्र 2 दिवसाला 3 दिवसाला या जनतेला पाणी पुरवलंय, त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत। पण आज गोदावरी पूल भरून वाहत आहे, कुठल्याही सामुग्रीची कमी नाही, कुठल्या यंत्राची कमी नाही, परंतु गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 15 दिवसाला तुम्हाला पाणी मिळतंय, 15 दिवसाला। याचे कारण तुम्हाला शोधावे लागतील, कारण गेल्या 35 वर्षामध्ये एवढे दुष्काळ पडले परंतु तुम्हाला पाण्या वाचून तरसण्याची वेळ आली नव्हती। मग आजच का या 3 वर्षामध्ये आली आहे? तर आज काही स्वार्थी लोकांना त्या मंत्रालयातले काही मंत्री धरून, ते काही धुतल्या तांदळाचे नाहीत, पण मी म्हणतो मंत्रालयाचा कारभार चालवणाऱ्या लोकांना सुद्धा डोकं असलं पाहिजे ना, की पाथरीमध्ये नेमकं घडायलंय काय आणि आपण कोणाला बळ द्यायला लागलो। यांना फक्त यांच्या स्वार्थासाठी या पाथरीमध्ये सगळा दिखावटपणा करायचा, दिखावटपणा। बांधवांना, पाथरीमध्ये यांना तुमच्याकडे, तुमच्या सुखदुःखाकडची यांना काहीच घेणं देणं नाही। आज पाथरी शहर गेल्या 5 वर्षापूर्वी 2 कोटीचं बक्षीस या शहराला मिळालं होतं। 2 कोटीचं का मिळालं होतं? ते कारण इथली शासन व्यवस्था, इथलं जे काही कारभार होता तो निर्मळ होता म्हणून बक्षीस मिळालेलं होतं। आणि तरी ज्यांना बक्षीस दिलंय त्यांच्या सोबत आम्ही नव्हतो, परंतु त्यांना ते देण्यास भाग पाडलं। हे का? कारण इथली अवस्था चांगली होती। आणि आज या पाथरी शहराचा तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन पहा, उकिरडा झालेला, उकिरडा कळतो ना आपल्या सगळ्यांना। या शहराचा उकिरडा झालाय, तो कोणामुळे झाला? की इथले काही स्वार्थी माणसं मंत्रालयाशी इथं गुलामगिरी करून, या शहराला दिखावटपणा करून हे सगळं पचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। इलेक्ट्रिक प्रकल्प आणायची या ठिकाणी काहीच गरज नव्हती। इथं काय अंधार होता का? या शहरामध्ये असतील 10-5 खंबे कमी असतील, मान्य करतो, परंतु त्यापेक्षा या शहराच्या नागरिकांना पाणी पुरवठा पहिल्यांदा महत्वाचा होता। या शहरामध्ये जशी पाठीमागून स्वच्छता आलेली आहे, ती मराठवाड्यामध्ये नंबर 1 वर आलेली नगरपालिका, त्या नगरपालिकेचा उकिरडा होतो। तुम्ही विचार करा, जर यांच्या हातात आणखी सत्ता आलेली नाही, यांच्या हातात सत्ता आलेली नसताना तुमच्या शहराचा, तुमच्या घराचा, तुमच्या संसाराचा यांना उकिरडा करून ठेवला 2 वर्षामध्ये। तुम्ही विचार करा, यांच्या हातात जर तुम्ही हे शहर दिलं, या शहराची सत्ता सूत्रे जर दिले, तर हे तुम्हाला या ठिकाणी जगणं सुद्धा मुश्किल करते। हा इशारा तुम्हाला या केवळ पाथरीतल्या नागरिकांना मी देतो। आणि सावध व्हा आणि या लबाडाईच्या भूलथापांना बळी पडू नका। जे इकडे जे लोक होते, ते लोक स्वार्थी होते, इकडचा स्वार्थ त्यांना कमी वाटला म्हणून ते तिकडे घुसलेले, ते तिकडे चिमचेगिरी करायले, इकडे ते चिमचेच होते। आणि भविष्यात सुद्धा हे स्वाभिमानी कधी बनणार नाही। हे फक्त तुमच्यातला कोणी काय बोलला की त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी हे पाळलेले चित्र, हे चमचे आहेत, या चमचेला सुद्धा सारा देऊ नका। आणि जाता तुम्हाला सांगतो, आपल्याला या जिल्ह्यासाठी तरी मी छाती ठोकपणे सांगतो, आमच्याकडून जे काही चुका झाल्या ते सुद्धा कबूल करतो, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर, आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत, परंतु आम्ही त्या दुरुस्त केल्या। आपण सुद्धा लांबवर विचार करा। आणि आपलं जे परभणी जिल्ह्याला जे पोषक नेतृत्व आहे
ते केवळ आणि केवळ आमदार बाबाजी दुराणी साहेब हेच आहे. सगळ्यांना ध्यानात ठेवा आणि पुढे आपल्याला आपल्या लढाईला सुरुवात करायची. फक्त आपल्याला आपण केलेल्या जनतेच्या इमानदारीच्या कामातूनच करायची. या स्वदेवाने आपल्याला दिखावटपणा करायचा नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम. डॉक्टर राजेंद्र चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं. आज या ठिकाणी सर्व पातळीतील ज्या नागरिक आणि नागरी समस्यांनी त्रस्त झालेले नागरिक आदरणीय बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या प्रशासनाला जागा करण्याकरता हा मोर्चा काढतो. हा मोर्चा काय? कारण आपण पाहतो जसा प्रशासन नगरपालिकेवर आला तेव्हापासून इथला कारभार पूर्ण ढासळला. जागोजाग गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिग साचलेले, नाल्या काढायला कर्मचारी नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. कारण मला चांगलं आठवतं बाबाजी साहेब, मी उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस गोदावरीत पाणी नव्हतं, बंधारा कोरडा पडला होता. पण आपण त्या ठिकाणी प्रत्येकाचे ज्याच्या बोरला पाणी असे अधिग्रहित करून त्या ठिकाणी मोटर टाकून आपण टाक्यापासून जनतेला पाणी दिलं. पण पाण्याची कमतरता भासू दिली नाही. पण आज गंगेत पाणी असताना, बंधारा भरलेला असताना सुद्धा फक्त या प्रशासनामुळं, कारण प्रशासन ज्यांनी आणला, प्रशासक आणला किंवा सीओ तर या ठिकाणी नाहीच. या लोकांना खऱ्या अर्थाने ह्या प्रशासनाला सुद्धा खरपडून जागा करण्याची गरज आहे. आणि हे जनता, पाथरी शहरातील जनता बाबाजी साहेबांकडे सारख्या तक्रारी घेऊन यायची, पण ते प्रशासक ऐकतच नाही. कारण ह्यांना ज्यांच्या मतावर हे चालतात ही लोक काय आहेत या पाथरी शहरातील जनतेने ओळखून घेतलं पाहिजे. कारण पुढे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपण निश्चितपणे याची दखल घ्याल. कारण अजून हे सत्तेतच नाही आली तर पाथरी शहराचे हे हाल आहे. कारण मागच्या 35 वर्षापासून बाबाजी साहेबांच्या नेतृत्वात ही नगरपालिका आहे, परंतु कुठेही कचऱ्याचा लवलेश नव्हता. सफाई कामगार होते, सर्व होते आणि जागोजाग नाल्या काढल्या जात होत्या. पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता. स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा याकरता पाणी पाईपलाईन सुद्धा साहेबांच्या काळातच झाली. आणि सर्व करीत असताना आजच काय हा प्रकार घडला? कारण ही लोक जी आहेत, जी नगरपालिका आज चालवत आहेत, जर त्यांच्या ताब्यात जर नगरपालिका आली तर तुमचं आमचं काय होणार? कारण ही सगळीच चोरं जी साहेबाकडे होती, साहेबासोबत असताना ही लुच्चे लफंगे ज्यांच्यापासून खऱ्या अर्थानं ह्या जनतेला त्रास होता, आज तीच लोक अलिबाबा बदलून ती 40 चोरं तिकडे गेले. आणि म्हणून या लोकांना, या 40 चोरांना जर वटणीवर आणायचं असेल आणि पाथरी शहराचा कारभार आणि आपल्याला जनतेला जर काही त्रास होऊ द्यायचा नसेल, आता या लोकांनी जो प्रशासक आणला, ह्या प्रशासकांना त्यांच्या गुत्तेदारीच्या बिलावर सही करता येते, पण घरकुलाच्या बिलावर सही करता येत नाही. या ठिकाणी घरकुलाचे पैसे लोकांना मिळाले नाहीत. लोक त्रस्त आहेत. घरकुला पूर्ण करून सुद्धा लोकांना घरकुलाचे पैसे मिळत नाहीत. आणि प्रशासक जे येतात, प्रशासक त्यांच्या गुत्तेदारीच्या बिलावर सही करू शकतात, पण या गरीब लोकांच्या घरकुलाच्या पैशावर सही करू शकत नाहीत, त्यांच्या बिलावर सही करू शकत नाहीत. म्हणून ह्या प्रशासनाला खडबडून जागा केलं पाहिजे. आणि आज आपण त्याच्यामुळं बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आलो. आणि पाथरी शहर जर समजा त्या काळात सुद्धा सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे आपण त्यांना त्यांची ह्या 40 चोरांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ही नगरपालिका निवडून आली पाहिजे. याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा, एवढं त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर प्रकाश कटारे यांना विनंती आहे की 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या या मोर्चाचे महत्वाचे विषय म्हणजे पाथरी नगर परिषद मध्ये असणारा जो अनागोंदी कारभार, मनमानी कारभार या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जो चालू आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून, या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी एसडीएम ऑफिस या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मला 2च विषयावर बोलायचं साहेब, की घरकुलाची समस्या, सगळ्यात महत्वाची समस्या घरकुलाची समस्या. गोरगरीब जनता आहे. माझ्या गावात नामदेवनगर मध्ये अजून एकही घरकुल मंजूर झालं नाही. मागच्या 5 वर्षापासून बाबाजी साहेबांचं फक्त नाव खराब करण्याचं काम चालू आहे की साहेबांमुळे घरकुल आणलंय, साहेबांमुळे घरकुल आणलंय. परंतु आजच्या 4थं वर्ष हे प्रशासक चालू आहे. सरकार तुमचं आहे. या सरकारला माझं आव्हान आहे,
तुम्ही घरकुलाचे हप्ते द्या. नवीन ज्या लोकांचे घरकुलं रिजेक्ट झाले, ज्या लोकांना घरकुलं अजून मिळालं नाहीत, वंचित लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना तुम्ही घरकुलं मिळवून द्या. तुमचं तरी काय खरं करू द्या. मागच्या 35 वर्षापासून साहेबांनी या ठिकाणी पाथरीचा कारभार जो आहे तो एकदम सुरळीतपणे चालू ठेवलेला आहे. पाण्याची समस्या नव्हती, स्वच्छता एकदम व्यवस्थित होती, आरोग्याची कुठलीही समस्या असू द्या, कोणाला काही अडचण असू द्या, साहेब अर्ध्या रात्री फोन करून त्याचं काम करून देते. परंतु आज अशी वेळ आली आपल्या पाथरीवासियांवर की आपल्याला या भौतिक सुविधांसाठी, छोट्या छोट्या सुविधांसाठी, स्वच्छता, पाणी, आरोग्य या भौतिक सुविधा आहेत, शिक्षण असेल, या सुविधा सगळ्यांना मिळाल्याच पाहिजे. याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साहेबांना साथ द्यायची. मागचे 35 वर्ष जशी सर्व पाथरीकरांनी साहेबांना साथ दिली तशीच इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांना साथ द्या. साहेब दरवेळेस भाषणामध्ये म्हणतात आज साहेबाचं म्हणणं मी तुमच्यामुळे मानणार आहे, किंवा कुटुंबाचा जर करता जर कुटुंबाचा चांगला असेल, व्यवस्थित असेल, तरच ते पूर्ण परिवार कुटुंब चांगलं चालते, चांगल्या नियोजनात चालते. तसंच आपल्या गावाचा सुद्धा करता व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि तोच करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाबाजी साहेबांच्या स्वरूपामध्ये निवडायचा आहे. धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. माझ्यासोबत त्यांनी आता मार्गदर्शन केलं. आता आमचे तरुण सहकारी मित्र राजेशजी घोडे त्यांनी आपला मनोगत मांडला. असे मुजाहिद खान साहेब, डॉक्टर राजेंद्र चौधरी, विष्णुनंद वैराड, संदीप दातात्रे, प्रकाश कटारे आणि पाथरी शहरातले सर्व प्रभागातले हे मोर्चेमध्ये सहभागी झालेले माझे तरुण मित्रांनो, मैं अकेला ही चला था जानी भी मंजिल मगर लोग आते गए कारवां बनता. मित्रांनो, आज आपण नगरपालिकेचे भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये मोर्चा काढतो. तुम्हाला असं जाणवत असेल की नगरपालिकेवर मोर्चा न आता हे डिप्टी कलेक्टर कार्यालयावर कसं राहिलं, कारण की प्रशासकाच्या रूपाने काम करणारे हे सगळे नसलेले अधिकारी, प्रशासकीय कारभार यांच्या नेतृत्वाखाली चालतो. म्हणून आपण या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा आणतो. मुख्य अधिकारीच्या दुय्यम पदे आणि भ्रष्ट मुख्य अधिकारी या ठिकाणी आणून बसवण्याचं काम हे काही शिंदे गटाचे लोक या ठिकाणी करतात. याच्या आधी प्रशासक होता, त्याचं नाव होतं लाहोटी. आठवतं की नाही तुम्हाला सगळ्यांना? शैलेश लाहोटी. घोडे साहेब, प्रशासकीय ठराव जर एखाद्या घ्यायचा असला आणि एखादे कार्यकर्ता म्हणला की मला निधी आणायचंय, तर 1 कोटीला 1% मागायचं, 1 लाख रुपये. ठरावला पैसे येतात तर माहीचं पता नाही तरी. फक्त आता आम्ही नगरपालिकेच्या 35 वर्षामध्ये कारभार हाताळणार. हरिभाऊ काका आमदार होते, मोहन फळ माझ्या विरोधात होते, आमदार होते, 15 वर्ष काका होते. कार्यकर्त्यांनी म्हणायचं की आम्हाला अमुक वार्डामध्ये काम करायचं, एक ठराव द्या, एनओसी द्या. आम्ही ताबडतोब केलं. फक्त ठराव घ्यायचा. ठराव घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी प्रोसिजर करायचं, निधी आणायचा. आणि निधी मिळते का नाही त्याचा काही भरोसा नाही. अशा परिस्थितीमध्ये असे अधिकारी नसतात. मी त्याची चौकशी करणार आहे. मी कागदपत्र गोळा करायला, अर्धे कागदपत्र गोळा झाले. किती प्रॉपर्टी आहे लाहोटी? हो, याने जमिना घेतल्या पाथरी, याने लेआउटचे प्लॉटिंग करण्यासाठी पार्टनरशिप मध्ये. माहिती कोणाला? मानवत पाथरी. परभणीमध्ये 4 प्लॉट आहेत, त्याचे सासूच्या नावाने, त्याचे मेहण्याच्या नावाने मोठी प्रॉपर्टी त्यांनी जमा केली. कोणाचं हाही काम ते प्रशासकाने या ठिकाणी पैसे घेतले, केलं.
हे असे माणसं आहे. एक माणूस मेलं याच्यासारखा, लाहुटीसारखा ईश्वराच्या दरबारात गेलं भगवान के पास. उसको पूछे भगवान ने कि भाई तेरे पाप और पुण्य तो बराबर है, तेरे को कहाँ जाने का है, स्वर्ग में क्या नरक में? तो ये लाहुटी ये आदमी बता जहाँ 4 पैसे मिलते पैशासाठी नरकात जाण्याची तयारी आहे माणसाची. असे माणसं. आता हे मॅडम या ठिकाणी बसलेले तर आम्ही याला खिडक्या करून आमच्या घोड्याने सांगितलं की तुम्ही प्रशासक म्हणून दर जबाबदारी व्यवस्थित आमच्या पाण्याचा प्रश्न, आमच्या स्वच्छतेचा प्रश्न, लोकांचे घरकुलाचे हप्ते व्यवस्थित तुम्ही टाकत असाल तर तुम्ही प्रशासक म्हणून काम करा, नाही तर काही गरज नाही तुम्हाला प्रशासक म्हणून राहण्याची. काय आवश्यकता आहे? तुम्ही डिप्टी कलेक्टर आहे, तुम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीवर मारून द्या सगळं. प्रशासक कशामुळे राहायचं आहे तुम्हाला? अनेक नगरपालिकेला प्रशासक नाही, मुख्याधिकारी प्रशासक आहे. सेलू नगरपालिकेला मुख्याधिकारी काम पडतं प्रशासकाच्या रूपात. बऱ्याच ठिकाणी मानवमध्ये प्रशासक नाही, मुख्याधिकारी काम करते प्रशासकाच्या रूपात. तुम्हाला इथंच काय करायचंय? आणि जर तुम्हाला करायचं आहे तर मग लोकांची जबाबदारी तुम्ही स्वीकारा. आम्ही नगरपालिकेत असताना आम्ही इतिहासात म्हणजे आम्ही कधी स्वप्नात विचार केला नाही की आम्हाला नगरपालिकेचे भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोर्चा काढावा. माझ्या आधी विष्णू वाराणे या ठिकाणी आठवण करून दिली की ज्यावेळेस गोदावरीच्या पात्रामध्ये आपला बंधारा ढालेगावचा झाला नव्हता, ते कालखंडामध्ये असं पाणी टंचाई आहे. आर पाणी पुरवठा मंत्री होते. आपण जायकवाडीचा पाणी पाथरी शहरासाठी स्पेशल आणला आबा असताना, आणि त्या ठिकाणी पाथरी वासियाला आपण जे कालखंडामध्ये पाण्याची टंचाई असताना 3 दिवस आड डॉक्टर चौधरीने आठवण करून दिली. असंच पुन्हा एकदा 2019 मध्ये का काही असं आम्ही जागोजागो टाक्या बसविले. लोकांना पाण्याच्या थेंबथेंबासाठी कधी वन भकू दिलं नाही पाथरीच्या लोकांना. कारण की पाथरीच्या लोकांनी कधीही नगरसेवकाकडे पाहून मतदान केलं नाही, माझ्याकडे पाहून मतदान केले. आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले अलिबाबा चालीचं बीसी चोर आहे. आणि कशामुळे गेले हे? खरं म्हणलं तर त्याने आज मोर्चात सामील व्हायला पाहिजे की स्वच्छता नाही खरे, पाणी नाही खरे, घरकुलाचे हप्ते पडत नाही खरे. त्यांचं काय बोलणं, तेरे को कितना का काम, तेरे को कितना का काम, वाटा घाटी, चोरों की लूट. ठीक आहे, आता कोणतरी सांगितलं या ठिकाणी पोल उभं केले आणि आमच्या हमीद खान त्या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये काढलं की 442 के 435 478 पोलचे 5,62,00,000 मंजूर करून घेतले. किती केले? एक पोल 1,37,000. एक पोलची किंमत किती आहे? 1,37,000. आणि ज्यावेळेस हे माहितीच्या अधिकारामध्ये उघडीस आला, मग ह्याने ते 100 पोळामध्ये पैसे उचलले होते सगळे. मग हे निदर्शनास आल्यानंतर हे पोल बसविण्याचं काम केलं. घाई पोल बसविता वारा भी ऊपरवाले हवा भी चलाया कि सब खंबे हवा. अरे हम भी बिठाए खंबे, 25 साल हो गए, देखो खंबा एक गिरा के. हायवेवर खंबे आम्ही बसविले उघडे. आज 2.5 वर्ष 2 वर्ष झाले ते खंबेला पोलला. एक पोल तरी त्या ठिकाणी पडला का? तुम्ही रोड बांधलेले मोठे बडे बडे रस्ते बा, डबल रोड. काय रस्त्याची अवस्था झाली मला सांगा. हे रस्ते 10 वर्षाची गॅरंटी आहे रस्त्याची. किती वर्षाची आहे? 10 वर्ष.
आता शिक्षक कॉलेजचा रोड बघा, इतर रस्ते बघा. वालीवाड्यामध्ये कालच जाऊन आलो मी, त्या ठिकाणचे रस्ते सगळे पाहिले, कशी अवस्था त्या रस्त्याची झालेली आहे. सगळे उकडून गेले. 1 वर्ष सुद्धा हे रस्ते राहणार. एवढा भ्रष्ट. आणि तुम्ही म्हणाले आम्ही विकास करण्यावाले पात्री. शादी खाणे बघा, महबूब शाह फंक्शन हा इतका गवत झाला. कुणी लग्न त्या ठिकाणी येणार, दुसरा लग्न आल्यानंतर ते साफसफाई स्वतः करायची. महात्मा फुले बघा करायला बघा, त्याचे पैसे जे ज्याला दिलेले त्याने पैसे भरले नाही. असा कारभार चालू आहे. तर हे कारभाराला आपल्याला वाचा फोडण्यासाठी, कारण की आपल्याला लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. त्याचा राजेश भोरेने सांगितलं की हे तर आपल्या आता झाकी. आता मी या ठिकाणी 15 तारखेपर्यंत हे प्रशासकाला या ठिकाणी मुदत देतो की तुम्ही 15 तारखेपर्यंत हे गावातली पूर्ण स्वच्छता, गावाचा जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत त्याची थकलेली पगार आणि घरकुलाचे हप्ते जर तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत नाही टाकले तर 16 ऑगस्टला याच्यापेक्षा मोठा मोर्चा तुमच्या कार्यालयामध्ये येऊन बसत. आणि आम्हाला त्यावेळेस सांगू नका की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आजच आम्ही तुम्हाला सांगतो, याचं निवेदन लेखी स्वरूपात आम्ही परवा दिवशी तुमच्याकडे आम्ही देणार आहोत. नाही तो प्रशासकाची खुर्ची तुम्ही खाली करा. आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढून ते सीओला त्या ठिकाणी धारण करतो. आता तुम्ही प्रशासकाच्या रूपाने या ठिकाणी काम करायचं. तुम्हाला आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला किती घरकुल आणले हो. एक माणसाला आपण त्याच्या आईच्या नावाने, त्याच्या बापाच्या नावाने 2-2 घरकुले एक जागेवर आपण त्याला लोकांनी बांधले. त्या ठिकाणी त्याला घरकुलाचे हप्ते टेकले 1,62,126 मला आकडा आठवत नाही ते पैसेचा. तेवढे पैसे घरकुलासाठी आम्ही मराठवाड्यात नंबर 1 आहे घरकुलावर. एवढे घरकुल मंजूर करून आणले आम्ही. 3,500 पावणे 4,000 घरकुलं मंजूर करून घेतले. रमाईचे घरकुल मंजूर करून घेतले. प्रधानमंत्री योजनेचे घरकुल मंजूर करून घेतले. तुमच्यापैकी सगळ्या लोकांना मला वाटतं घरकुल आलेले असते. आलेले आहे का नाही? आले. पण त्याचे हप्ते पडले. शेवटच्या लोकांचे हप्ते पडले. 30,000 रुपयाचे हप्ते पडलेले. शेवटचे हप्ते आणि पहिले हप्ते. अनेक लोक आज आमच्याकडे तक्रार मारतात. तुम्ही कारोबार घेतलं तो कारभार करा ना गावाच्या व्यवस्थित. कोणाचा विरोध आहे? काय गरज होती आम्हाला मोर्चा काढण्याची? काय गरज होती आम्हाला घरकुलाच्या हप्ते बद्दल बोलण्याची? काय गरज होती पाणी या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी? आज तुम्ही पाणी पुरवठ्याला पगार देत नाही. हे जे परिस्थिती निर्माण झालेली आहे हे केवळ काही इतर राजकीय लोकांचं वर्धास्त यांच्या पाठीमागे असल्यामुळं आज हमीदका सारख्या आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं की त्याला तडीपार आम्ही हायकोर्टात त्याच्या 30 तारखेला सुनावणी आहे. एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये काम करीत असताना तुमचे छोटे धंदे उघडीस आल्यानंतर तुम्ही कुठे गुन्ह्यामध्ये त्याला अडकून टाकण्याचे जे प्रयत्न करतात. ठीक आहे, तुमचं सरकार काहीतरी आहे म्हणून त्या ठिकाणी असं चुकीचं करतात. पण प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कृपा करून दृष्टीने हे सगळे कारोबार चालू आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी अजून आम्हाला मोठमोठाले आंदोलन करायचे असेल तर चुकीचे कामं तुम्ही बंद करता. तुम्ही जे खरं आहे ते खरं करा आणि जे खोटं आहे ते खोटं करा. अशी परिस्थिती आज शहरामध्ये निर्माण केली. अनेक वर्षे शहरामध्ये गणपतीचे जुलूस झाले, ईद झाली, बकरीद ईद झाली, रमजान झाले, दिवाळी झाली, दसरा झाला, आंबेडकर जयंती झाली, महात्मा फुले जयंती झाली, तुमच्या अण्णाभाऊ साठे जयंती आता आहे. कधीही पोलीस बंदोबस्त आम्ही 90 पर्यंत हे शहरामध्ये आपण जपून ठेवलेली आहे. अनेक व्यापारी आम्ही पाथरी शहरामध्ये बाहेरचे या ठिकाणी आणले. एकदा पाथरी शहराचा असा वापर होता की मुसलमानाची वस्ती आहे, या ठिकाणी हिंदूला संरक्षण मिळणार नाही म्हणून बाहेरचे व्यापारी घेतले.
पण अनेक व्यापार संघ करून बाटले. पंचायत समितीचे सर करून असेल, बाबा टावर असेल किंवा नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर असेल किंवा मार्केट कमिटीचे गाडी असतील, त्या ठिकाणी व्यापाऱ्याला आम्ही टॅक्स चालू. आणि आज पाथरी एक नवी शहराच्या रूपाने पाथरी शहरामध्ये या ठिकाणी बाहेरचे ग्रामीण भागाचे आणि इतर भागाचे मानव सेलू आष्टी ते भागाच्या लोकांना संधी मिळाली. आज आपण जनावरांच्या बाजाराबरोबर आज जनावरांच्या कृषी बिरादरी हडताल केली. त्या ठिकाणी बजरंग दलाचे काही लोक, काही अधिकारी, पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्रास देतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्रस्त झाला. आज त्यांचे जनावर कोणी खरेदीला तयार नाही. अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली. मोठ्या जनावरांच्या बाजाराने पाथरी सुरू केला, भाजीपाल्याचा मोठा बाजार सुरू केला. मोठे साहेब 1 कोटी रुपये रोजचा आमचा रोजचा पाथरीमध्ये भाजीपाल्याचा पीक होतो. 1 कोटी रुपये, 70-80 लाख रुपये आता सध्या आहे. म्हणजे एवढी उलाढाल पाथरीमध्ये रोजची होती. बाहेरचे मोठ्या प्रमाणावर व्यापारी भाजीपाला ह्या ठिकाणी येतात. सकाळी हळद तिकडे 20 आरत्या आहे. आणि पाथरी, आष्टी, परभणी, सोनपेठ, मानोस, सेलू हे परिसरामध्ये सगळं भाजीपाला जातं. अनेक लोकांना रोजगार मिळाला. अरे तुम्ही काय केलं? अनेक धंदे आम्ही जे शौचालय बांधले तुम्ही तसं बांधू शकत नाही. असे शौचालय बांधले गेले तर तुम्हाला आठटा की जाऊन आता हागून जावं. बांधले का नाही? आणि तुम्ही आम्हाला बोलतात अरे आम्ही तर सगळं चौफेर विकास पाथरी शहराचा केला. आणि एका शहराचं उन्नती गावाच्या ते शहरामध्ये शांती सुख असतात. ज्या ठिकाणी भानगडी नाही, ज्या ठिकाणी बंद नाही, ज्या ठिकाणी कोणती दंगली नाही, व्यापारी त्या ठिकाणी 4 पैसे लावतो. व्यापारी त्या ठिकाणी आवर्जून येते. जातीय तेल नाही त्या ठिकाणी पैसे. आज बरं मोठमोठाले व्यापारी कशामुळे आल्या? हे पाथरी शहरामध्ये सुख शांती आहे. पाथरी शहरामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात. म्हणून पाथरी शहर आपला पुढे गेले. आणि हे शहराचा इतिहास आपल्याला असंच टिकवायचे, जातीय सलोख आपल्याला टिकवायचे. आणि हे टिकत असताना आपण सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने ह्या ठिकाणी जे आपण आज मोर्चा काढला, हे मोर्चा काढण्याची आपली इच्छा नव्हती. अनेक लोकांनी या ठिकाणी खरोखरच आहे की जी अवस्था निर्माण झाली आणि पाणी पुरवठ्याच्या लोकांनी हडताल केली. आणि ते जर हडताल केले 6-6 महिने त्याची पगार नाही. काय करते प्रशासक? काय जिम्मेदारी आहे प्रशासकाची? राजीनामा द्यावा प्रशासकाने. काय गरज आहे याला प्रशासकाकडून काम करण्याची? तुम्ही कंट्रोल नाही, लोकांची सुख सुविधावर तुमचं लक्ष नाही, तर तुम्ही या ठिकाणी राहण्याचे पण अधिकार. तुम्हाला अजून काय जास्त बोलण्यासारखं अनेक वक्त्यांनी बरेच मुद्दे या ठिकाणी आपल्या भाषणातून व्यक्त केले. पण 15 तारखेचे नंतर 16 तारखेला आपण भेट घेऊ आणि त्याला सूचना करू की आमच्या घरकुलाची आपली आणि गावाची स्वच्छता तुम्ही या ठिकाणी लोक वाढून व्यवस्थितपणे स्वच्छता करा. पाऊस पडल्यामध्ये नाल्यात तुंब भरले, पाणी रस्त्यावर वाहते, सगळे रस्ते खराब झाले, बोगस रस्ते केलेले, त्याच्यावर खड्डे पडलेले. आता पोल, किती पोल बसलेले ते सुद्धा आमचा हमीद खा लवकरच येईल. ते पुरम वजन 400 किती 478 खंबे आहे का नाही? म्हणजे हे विकासाच्या नावाने असं काम करायला म्हणाले आम्ही विकास करायचा, हेच विकास आहे. तर हे सर्व गोष्टी आपण पुन्हा एकदा आपण बोलूया. आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला. काय वाटतो क्या वाढदिवस म्हणाले वाटलो पैसे आणि लोकांना नको पैसे. फक्त एका हाकावर सगळे आले. आप तमाम लोगों का दिल से शुक्रिया. ऐसी साथ और ऐसे ही हम जागरूकपणे से अपने मोर्चे, अपने आंदोलन हम निकालते रहेंगे जब तक हमारी समस्या का निराकरण नहीं होगा. अभी हदों में पानी गया,
घरों में पानी का अभी तक सरकार ने सानुकूल अनुदान नहीं दिया। तुमको 24 घंटे के अंदर पैसे देना चाहिए, 24 घंटे के अंदर 1 रुपया देणे। लोक घरामध्ये पाणी गेल्यानंतर सानुकूल अनुदान तातडीने वाटप झालं पाहिजे। ही अशी अवस्था हे मतदारसंघामध्ये हे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, मी आपल्याला मनापासून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्ही सगळे 5-6 जण त्या ठिकाणी निवेदन देतो आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही प्रशासकाला सांगतो की आमच्या ज्या मागणीवर याच्यावर लक्ष करा। 15 तारीख त्याला शेवटची देतो, नाहीतर 16 तारखेला पुन्हा एकदा आपला दैनंदिन मोर्चा सगळे याच्यापेक्षा दुपटीच्या ताकदीने आपण काढूया, एवढंच सांगतो। माझे 2 शब्द प्रभाग रचनेच्या त्यांची माहिती घेऊन गेले असं आहे। आता तुम्ही जे म्हटलं की पाणी आणि स्वच्छता, अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की ते व्हायला हवं। आता तुम्ही जो मुद्दा काढला तो गुत्तेदार वगैरे त्या ज्या गोष्टी त्या मला आता तुम्ही निदर्शनास आणल्या किंवा ते माझं काम पण आहे, मी माझ्या स्टाफची बैठक घेऊन नेमकं काय झालंय किंवा काय आहे ते मी पाणी आणि स्वच्छता। आता घरकुलाचा जो विषय आहे तो घरकुलाच्या विषयासाठी माझ्याकडे दिवसभरात हमखास 1-2 लोक तरी येतात, परंतु मी जेव्हा आता माहिती घेतली तेव्हा आपल्याकडे रमाईचे 162 अर्ज होते, त्यातल्या 162 पैकी प्रत्येक लोकांना किमान एक तरी हप्ता गेलेला आहे। परंतु जे तुम्ही म्हणताय ते प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल, त्या घरकुलाच्या बाबतीत असं आहे की इथले जे इंजिनियर म्हणजे जे CRTC होते ते फेब्रुवारीमध्ये काहीतरी सोडून गेले, त्याच्यानंतर दुसरी ऍड काढली, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाल्या कलेक्टर ऑफिसला, आता त्याची नियुक्ती होणं बाकी आहे। आता ते सांगितलंय आज साहेब नाही आहेत, पण मी ते पण उद्या बोलेन, सावरे मॅडमांनी बोलेन, त्यांचे इंटरव्ह्यू जर झाले असतील तर आपण जे कोण पात्र त्यांनी ठरवलं असेल त्याची ऑर्डर आपण करून, म्हणजे तो काही विषय नाही। आणि दुसरं महत्वाचा विषय आहे, कारण मला भेटायला येणाऱ्या पैकी सुद्धा बरीचशी लोक आहेत किंवा माझ्याकडे जे येणारा टपाल आहे त्या 10 पैकी किंवा 2 टपाल किंवा 3 टपाल हे फक्त नगरपालिकेच्या घरकुलांचं आहे आणि ते मला पण ते आहे त्याच्या बाबतीत। आता ह्या ज्या काही बाबी आहेत म्हणजे जे माझ्या स्तरावरचं आहे ते मी करेन, परंतु जे कलेक्टर ऑफिसच्या स्तरावरचं आहे ते कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी साहेबांच्या निदर्शनास आणून ते करून घेईन। आता सगळ्यात महत्वाचं अडचणी तर रेग्युलर CO नाहीये। आता रेग्युलर COच्या बाबतीत तुमच्या ज्या काही आंदोलनाच्या भावना आहेत तर मी पुन्हा एकदा साहेबांच्या कानावर घालेन आणि मी पुन्हा आजच्या आंदोलनाचा संदर्भ टाकून इथे कायमस्वरूपी CO मिळावा ही एक विनंती करेन। आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, इथं मी जरी प्रशासक आहे तरी रेग्युलर तिथं CO हे काम करण्यासाठी आवश्यक आहे, परंतु तुम्ही जे काय आता आंदोलन घेऊन आले किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्याच्यासाठी मी हे पण करेन की मी आता ह्यांच्या पुढे त्या नगरपालिकेकडे जास्त लक्ष देईल, हे पण मी नमूद करेन। पाणी आणि स्वच्छता ह्या गोष्टी व्हायला पाहिजे। आता मला जी माहिती दिली गेली ती माहिती अशी आहे की 3 दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा येतो, हा आता सुरू झालाय, पण नक्की मी त्या बाबतीत लक्ष घालेन पाणी आणि स्वच्छता ह्या बाबतीत। स्वच्छता, पाणी पुरवठ्याचा आणि घरकुल हप्त्याच्या आठवड्याला एकदा इथं बैठक घ्या। नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये नगरपालिकेमध्ये जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासकाचे आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हे पाथरी शहराला जे 2 कोटीचा स्वच्छता बक्षीस मिळालं आहे, आज पाथरी शहर एक लोखंडाचे स्वरूप धारण केले। पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकांना वेळेवर हप्ते मिळत नाही, पाथरी शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही, 10-10 दिवस आड करून पाणी या ठिकाणी येते। कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्यांचे 6-6 महिन्यापासून पगार ते बिचारे काम करायला परेशान आहे। म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाच्या नावाने पाथरी शहरामध्ये कामं चालू, सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि 3rd क्लास केले, जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले, ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक, शिंदे सेनेचे लोक
या ठिकाणी हे माध्यमांनी करतात. याच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक, पाथरी शहराचे, ग्रामीण भागाचा कोणी नाही याचा, काही प्रमुख काही लोक होते. यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासकाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते त्यांनी मान्य केले. आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं. एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता. ये न्यूज खबर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और उसी के साथ में परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर। अगर आप पहली बार हमारा चैनल देख रहे हैं तो इसी सूरत में आप हमारे चैनल को सबसे पहले तो सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 97302008। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। परभनी शहर में अगर आपको एसी बिठाना है तो ऐसी शुरुआत में आपको फिक्र करने की जरूरत नहीं। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड सेल्स और सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। इसमें मोबाइल नंबर शेख फैजान साहब, इनका मोबाइल नंबर 8482852927। उसी के साथ सेकंड नंबर 7875849786। इन नंबर पर कॉल कीजिए और शेख फैजान साहब इन्हें आपके एसी की सर्विसिंग के लिए, और अगर आपको सेकंड एसी उसी के साथ में रेफ्रिजरेशन अगर आपको होना तो ऐसी सूरत में आपने RR टावर यहाँ के कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर जरूर कांटेक्ट करें। याद रहे, एसी के बगैर कुछ नहीं। एसी है तो गर्मी में भी कूल है। अगर आपके घर में एसी लगा हुआ है और आपको अगर उसे रिपेयरिंग कराना है तो ऐसी सूरत में शेख फैजान इन्हें कॉल कीजिए। और अगर आप कॉल नहीं कर सकते हैं, अगर आपको एड्रेस चाहिए तो एड्रेस कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। याद रखिए, ये सर्विस आप लोगों के लिए स्पेशली, और आप लोगों के लिए अगर आप इस कॉल के जरिए से, अगर आप इस ऐड के जरिए से कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेंटर पर जाएंगे तो आपको विशेष तौर से डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। इस बात का खास तौर से ख्याल रखिए। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। सेकंड एसी अगर आपको खरीदना है तो वाजबी दाम में और बहुत अच्छी क्वालिटी के सेकंड एसी, उसी के साथ में रेफ्रिजरेशन, आपको हर कंपनी के एसी और फ्रिज और रेफ्रिजरेशन मिलेंगे। याद रखिए, आप कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर एक बार जरूर आए। RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल, बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में
मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभणी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल में। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं।